सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज फायनली फार्मसीची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही स्टार्ट झालेली आहे. काल इव्हिनिंग पासून तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही स्टार्ट झाली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे की नक्की तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे. स्टेप बाय स्टेप पूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. प्लस तुम्हाला काय काय मिस्टेक्स नाही करायचे तर ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले तुम्हाला फार्मसीच्या कॅपराउनच्या पोर्टलवर यायचं आहे. या कॅपराउनच्या पोर्टलवर आल्यानंतर रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर इकडे तुमच्याकडनं ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड मागितले जाईल. तर हे तुम्हाला एंटर करून तुम्हाला साइन इन करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येईल. आता इकडे तुम्ही बघू शकता, इकडे तुम्हाला काय काय ऑप्शन दिलेले आहेत. लेफ्ट साईडला तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळेल फिल ऑर एडिट ऑप्शन फॉर्म, प्लस खाली पण एक तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म. दोन्ही ऑप्शन आहेत. तुम्ही कुठल्या पण ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करायला स्टार्ट करू शकता. आता मी ह्या ऑप्शनवर क्लिक करून मी ऑप्शन फॉर्म फिलअप करायला स्टार्ट करतोय. आता त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येईल. आता ह्या इकडून तुमची मेन ऑप्शन फॉर्म फिलिंग ही स्टार्ट होते. आता ह्या इकडे तुम्ही लक्षात घ्या, इकडे तुम्हाला 4 स्टेप्स करायचे आहेत. कोणते कोणते स्टेप करायचे आहेत तर ते तुम्हाला वरती दिलेले आहे. स्टेप नंबर 1 आहे शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स. जे पण तुम्हाला कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत तर ते तुम्हाला कॉलेजेस स्टेप नंबर 1 मध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. नंतर स्टेप नंबर 2 मध्ये तुम्हाला जे पण तुम्ही कॉलेज सिलेक्ट केलेले आहे तर त्या कॉलेजेसला तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे की मला पहिल्या प्रेफरन्सवर कुठलं कॉलेज पाहिजे, दुसऱ्या प्रेफरन्सला कुठलं कॉलेज पाहिजे. तर असं तुम्हाला प्रेफरन्स स्टेप नंबर 2 मध्ये सेट करायचा असतो. नंतर स्टेप नंबर 3 आहे ऑप्शन फॉर्म समरी. आता जे पण तुम्ही कॉलेजेसला प्रेफरन्स दिलेले आहेत तर नक्की कुठल्या प्रेफरन्सला कोणतं कॉलेज ठेवलेलं आहे तर ही तुम्हाला एक पूर्ण ऑप्शन फॉर्मची समरी दिसते. तर त्या ठिकाणी तुम्ही कन्फर्म करू शकता की तुम्ही कुठल्या प्रेफरन्स नंबरला कुठलं कॉलेज ठेवलेलं आहे. नंतर स्टेप नंबर 4 आहे कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. स्टेप नंबर 4 ही आपली शेवटची स्टेप आहे. आणि ह्या इकडे तुम्हाला मोबाईल नंबरवर एक OTP येतो. तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म हा कन्फर्म करण्यासाठी एक OTP येतो. तो OTP एंटर करून तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म सबमिट करू शकता. आता नक्की हे तुम्हाला स्टेप्स कसे करायचे आहेत, कसे तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचे आहेत तर हे मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगतो. सगळ्यात पहिले आपण करणार आहोत स्टेप नंबर 1 म्हणजे आपल्याला कॉलेजचा सिलेक्ट करायचं आहे. आता ह्या इकडे तुम्ही बघू शकता, इकडे तुम्हाला खाली मल्टिपल ऑप्शन दिलेले आहेत. सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे सिलेक्ट कोर्स नेम. तुम्हाला कुठल्या कोर्सचे कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत. तुम्हाला बी फार्मसी या कोर्सचे कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत की फार्म डीचे कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत. मग तुम्हाला फार्मसीचे कॉलेजेस सिलेक्ट करायचे असतील तर तुम्ही फार्मसीवर सिलेक्ट करू शकता. किंवा जर तुम्हाला फार्म डीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तुम्हाला फार्म डीचे कॉलेजेस तुम्हाला सिलेक्ट करायचे असतील तर तुम्ही फार्म डीच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. आता ह्याकडे मी फार्मसीवर क्लिक करतोय. त्याच्यानंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी. आता महाराष्ट्रामध्ये जेवढं पण युनिव्हर्सिटीज आहेत तर हे सगळे तुम्हाला युनिव्हर्सिटीचे नावं ह्या इकडे तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे तुम्हाला कुठल्या युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत तर ते तुम्ही पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करू शकता. तुम्हाला पाहिजे तर ऑल सुद्धा ठेवू शकता. म्हणजे तुम्ही ऑल ठेवलं तर महाराष्ट्रामध्ये जेवढं पण काही युनिव्हर्सिटीज आहेत ते सगळे युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस तुम्हाला इकडे बघायला मिळतील. आता मला फक्त मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस पाहिजेत तर मी इकडे मुंबई युनिव्हर्सिटी ही सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट. तुम्हाला कुठल्या डिस्ट्रिक्टचे कॉलेजेस पाहिजेत तर तुम्हाला ठाण्याचे कॉलेजेस पाहिजेत. कारण की बघा, या डिस्ट्रिक्टचे जे पण काही कॉलेजेस आहेत हे मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात. तर हे तुम्हाला सगळे डिस्ट्रिक्ट बघायला मिळतील. जर तुम्हाला पर्टिक्युलर कुठलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता, नाहीतर तुम्ही ऑलवर सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला सगळ्या डिस्ट्रिक्टचे कॉलेजेस येतील. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेटस डिटेल्स. म्हणजे तुम्हाला कॉलेजेसचे डिटेल्स इकडे विचारले जातील. म्हणजे नक्की तुम्हाला कुठल्या टाईपचा कॉलेज पाहिजे. सगळ्यात पहिले इकडे तुम्हाला विचारलं आहे सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस. इन्स्टिट्यूट स्टेटस म्हणजे काय की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहिजेत की तुम्हाला गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस पाहिजेत, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट पाहिजेत की अनएडेड कॉलेज पाहिजेत. तर मी इकडे ऑल सिलेक्ट करतोय. मला प्रत्येक टाईपचे कॉलेजेस पाहिजे आहेत. त्याच्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस स्टेटस. तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेजेस पाहिजेत की नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस पाहिजेत तर ते तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. मला दोन्ही कॉलेजेस पाहिजेत, म्हणजे मला ऑटोनॉमस पण कॉलेज पाहिजेत आणि नॉन ऑटोनॉमस पण कॉलेज पाहिजेत. तर त्यामुळे मी इकडे ऑलवर सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट मायनॉरिटी स्टेटस. तुम्हाला कुठल्या मायनॉरिटीच्या कॉलेजेस पाहिजेत का, म्हणजे जर तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्ही तिकडे मायनॉरिटी सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुमच्याकडे जी पण काय कॉलेजची लिस्ट येईल तर त्या कॉलेजचे जे पण काय मायनॉरिटी असेल त्याच मायनॉरिटीचे सगळे कॉलेजेस येतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हिंदी मायनॉरिटी ते सिलेक्ट केलं तर जेवढं पण कॉलेजेस हिंदी मायनॉरिटीच्या अंडर येतात तर तेच सगळे कॉलेजेस तुम्हाला ह्याकडे बघायला मिळतील. आता मी इकडे ऑल सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर सिलेक्ट TFWS. आता ज्या पण मुलांनी TFWSला अप्लाय केलं असेल तर त्या मुलांनी ह्या इकडे ऑप्शन येईल. जर तुम्ही TFWSला अप्लाय नसेल केलं तर ह्या इकडे तुम्हाला बाय डिफॉल्ट नो म्हणून इकडे सिलेक्ट येईल. आता ह्या मुलांनी इकडे TFWSला अप्लाय केलेलं आहे तर इकडे येस ऑर नो तर हे तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील. म्हणजे काय की तुम्हाला फक्त TFWSच्याच कोडचे तुम्हाला कॉलेजेस पाहिजेत की सगळे तुम्हाला कॉलेजेस पाहिजेत. म्हणजे TFWS कोड प्लस नॉर्मल सेट कोड. तर हे तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. तर मी इकडे ऑल सिलेक्ट करतोय. आणि जेवढं पण मुलांनी TFWSला सिलेक्ट केलं असेल तर मी तुम्हाला हेच रेकमेंड करेन की तुम्ही TFWS स्टेटस तुम्ही ऑल इकडे सिलेक्ट करून ठेवा. आता एकदा तुम्ही हे सगळे फिल्टर्स लावले
त्याच्यानंतर इकडे तुम्हाला सर्च इन्स्टिट्यूट हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली जर तुम्ही बघितलं तुम्हाला सगळ्या कॉलेजची तुम्हाला नावं बघायला मिळतील. आता जेवढं पण कॉलेजेस मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात तर त्या प्रत्येक कॉलेजची नावं तुम्हाला ह्या लिस्टमध्ये आलेली आहेत, कारण की आपण इथे फिल्टरमध्ये सिलेक्ट केलं होतं की मला फक्त मुंबई युनिव्हर्सिटीचेच कॉलेजेस पाहिजेत. तर त्याच्यामुळे जेवढे पण कॉलेजेस मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात तर त्याच कॉलेजची नावं ह्याकडे आलेली आहेत. जर तुम्हाला कुठल्या इतर युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस पाहिजे असतील तर तुम्ही ते सिलेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये तुमची जी पण काही युनिव्हर्सिटी असेल तर ती तुम्ही ते सिलेक्ट करून त्या कॉलेजची नावं तुम्हाला इथे खाली बघायला मिळतील. आता त्याच्यानंतर जर तुम्ही ते नोटीस केलं असेल इथे तुम्हाला प्रत्येक कॉलेजची नावं दोनदा ह्याकडे आलेली आहेत. म्हणजे आपण जर बघितलं पहिल्या नंबरला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी रत्नागिरी हे पहिल्या नंबरला आहे, पण दुसऱ्या नंबरला पण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी रत्नागिरी हे दोनदा आलेले आहे. आता हे दोनदा का आलंय? आता जर तुम्ही ह्याच्या पुढे बघितलं तर सगळ्यात पहिल्या नंबरला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी रत्नागिरी जे तुम्हाला पहिल्या नंबरला दिलेलं आहे ह्याच्यात जर तुम्ही चॉईस कोड बघितलं तर इकडे तुम्ही बघू शकता ह्याच्या चॉईस कोडच्या शेवटला 10 याकडे दिलेलं आहे. आता 10 म्हणजे काय? 10 म्हणजे तुमची नॉर्मल सेट, म्हणजे जेवढे पण मुलं ओपनमध्ये किंवा EWS तर अशा कुठल्या कॅटेगरीमध्ये येत असतील तर तुम्हाला शेवटला 10 असं बघायला मिळेल. आता जेवढा पण मुलांनी TFWSला सुद्धा अप्लाय केलेलं आहे तर त्या मुलांना दुसऱ्या नंबरचा कॉलेज असं बघायला मिळेल गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी रत्नागिरी. त्याच्यात जर तुम्ही चॉईस कोड बघितला तर शेवटला तुम्हाला 1T असं दिलेलं आहे. 1T म्हणजे काय? तो तुमच्या TFWSचा चॉईस कोड आहे, म्हणजे तिकडे तुम्हाला TFWSच्या चॉईस कोड तुम्हाला सिलेक्ट करायचं ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे TFWS वाल्यांना कॉलेज लिस्ट अशा प्रकारे बनवावी लागते, म्हणजे सगळ्यात पहिले TFWSचा कोड, त्याच्यानंतर नॉर्मल कोड, परत TFWSचा कोड, परत नॉर्मल कोड. तर अशा प्रकारे तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवावी लागते. कशी तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवायची इकडे मी थोडंसं तुम्हाला एक्झाम्पल सांगेन, तुम्ही त्याला टेन्शन घेऊ नका. तर तुम्ही ते बघू शकता प्रत्येक कॉलेजची दोनदा ह्याकडे नावं आलेली आहेत. आता स्टेप नंबर 1 मध्ये आपल्याला फक्त कॉलेजेस सिलेक्ट करायचं. आता मला कोणते कोणते कॉलेजेस पाहिजेत तर ते मी ते कॉलेज सिलेक्ट करतो. तर सगळ्यात पहिले मी ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी रत्नागिरी तर हे सिलेक्ट करतो, ह्याचा नॉर्मल कोड सिलेक्ट करतो, प्लस मी TFWS कोड पण ते सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर हे दुसरं कॉलेज मी इकडचा नॉर्मल कोड परत TFWS कोड हे दोन्ही सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी त्याचा नॉर्मल कोड TFWS कोड हे मी दोन्ही सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर परत इथे बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी नॉर्मल कोड TFWS कोड दोन्ही सिलेक्ट करतोय. परत इथे मला भारती विद्यापीठ हे पण मला कॉलेज पाहिजे, नॉर्मल कोड TFWS कोड. आता मी एक्झाम्पलसाठी एवढेच कॉलेजेस सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर वरती तुम्हाला ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स तर हा तुम्हाला ग्रीनमध्ये ऑप्शन बघायला मिळेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ह्याच्यानंतर खाली तुम्हाला पूर्ण स्क्रोल डाऊन करायचं आहे. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर युअर शॉर्ट लिस्टेड ऑप्शन तर ह्या इकडे तुम्हाला एक सेक्शन बघायला मिळेल. तर ह्या इकडे तुम्ही बघू शकता की जेवढे पण कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट केले होते तर त्या सगळ्या कॉलेजची नावं ह्या इकडे आलेली आहेत. जर तुम्हाला अजून कुठलं कॉलेज सिलेक्ट करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. जसं की मला SIE हे कॉलेज मला सिलेक्ट करायचं आहे, त्याचा नॉर्मल TFWS कोड इथे मी सिलेक्ट केलं. ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स तुम्ही ते बघू शकता खाली ते कॉलेज माझ्या इकडे ॲड झालेलं असेल. तर हे माझ्या इथे कॉलेज ॲड झालेले आहे. आता जर ह्याच्यापैकी मला कुठलं कॉलेज डिलीट करायचं असेल तर सिम्पली मला ह्या इकडे टिकमार्कचं ऑप्शन दिलेलं आहे. जसं की मला SIS कॉलेज मला तर नको आहे, मला ते रिमूव्ह करायचं आहे. तर मी इकडे त्या कॉलेजच्या समोर इथे मला चेकमार्क्स दिलेले आहेत, तर त्यावर मी क्लिक करेन आणि खाली आपल्याला रेड कलरमध्ये डिलीट सिलेक्टेड ऑप्शन तर हा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, त्यावर मी क्लिक करेन. तुम्ही ते खाली बघू शकता जे पण आपण कॉलेज सिलेक्ट केलं होतं ते कॉलेज आता डिलीट झालेले आहे. आता ह्याच्यानंतर मला हेच कॉलेजेस मला माझ्या ऑप्शन फॉर्ममध्ये फिल करायचं आहेत, तर त्याच्यामुळे मी सेव्ह अँड प्रोसीड ह्याच्यावर मी क्लिक करतो. एक तुम्ही लक्षात घ्या तुम्ही अजून मल्टिपल कॉलेजेस पण सिलेक्ट करू शकता. टोटल तुम्ही 300 कॉलेजेस तुमचे ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही मोठी लिस्ट तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड केलीन. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर आपण येतो दुसऱ्या स्टेपमध्ये. आता स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपण जे पण कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहेत तर त्या कॉलेजला आपल्याला प्रेफरन्स द्यायचं आहे. म्हणजे मला पहिल्या प्रेफरन्सला कुठलं कॉलेज द्यायचं आहे, दुसऱ्या प्रेफरन्सला कुठलं कॉलेज द्यायचं आहे, तिसऱ्या प्रेफरन्सला कुठलं कॉलेज द्यायचं आहे. तर असं मला प्रेफरन्स सेट करायचं असेल. आता ह्या इकडे मी तुम्हाला एक टिप देतो. तुम्हाला किती पण पर्सेंटेज असतील, तुम्हाला 90% असतील, तुम्हाला 80% असतील, 70, 50, 40, 20, 10 किती पण पर्सेंटेज असतील, तुम्हाला सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला टॉपचेच कॉलेजेस ठेवायचे. टॉपचे कॉलेज म्हणजे कोणते? तुम्ही एकतर ICT ठेवू शकता किंवा तुम्ही बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी हे तुम्ही ठेवू शकता. बट तुम्हाला सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला टॉपचेच कॉलेजेस ठेवायचे. आता हे मी तुम्हाला का सांगतोय तर तुम्हाला ऑटो फ्रीज अवॉइड करण्यासाठी. ऑटो फ्रीज म्हणजे काय? आता बघा तुम्ही तो तुमचा ऑप्शन फॉर्म फिल करताय. ऑप्शन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाल्यानंतर तुमचे काही दिवसांनी सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1 म्हणजे तुमच्या ह्या ऑप्शन फॉर्मचं रिझल्ट येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की नक्की तुम्हाला कुठल्या प्रेफरन्सचं कॉलेज हे अलॉट झालं, म्हणजे तुम्हाला कुठल्या नंबरचं कॉलेज अलॉट झालं आहे. तुम्हाला कुठलं तरी एकच कॉलेज अलॉट होतं, तुम्ही किती पण ऑप्शन फिल केले असतील, 100, 200, 300 किती पण तुम्ही कॉलेजेस ॲड केले असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला एकच कॉलेज तुम्हाला मिळणार आहे. आता जर तुम्हाला तुमच्या ऑप्शन फॉर्ममधलं जर तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज जे पण तुम्ही पहिल्या प्रेफरन्सचं तुम्ही कॉलेज ठेवलं असेल
जर तुम्हाला तेच कॉलेज अलॉट झालं म्हणजे तेच जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुमचं ऑटोमॅटिकली लॉक होऊन जातं. त्याला पण कॅपराऊंडच्या भाषेमध्ये ऑटो फ्रीज असं बोलतो. ऑटोमॅटिकली लॉक झाल्यानंतर तुम्हाला जे पण कॉलेज कॅपराऊंड 1 मध्ये मिळालं असेल म्हणजे जे तुम्हाला पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज जे तुमचं ऑटो फ्रीज झालं आहे, जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं असेल तर त्याच कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला कंपल्सरीली ॲडमिशन घ्यावं लागतं. तुम्ही कुठल्याही पुढच्या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. तुम्ही ऑफिशियली कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये तुम्ही बाहेर होता. जे पण तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं असेल तेच तुम्हाला कॉलेज घ्यावं लागतं. तुमच्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन राहत नाही. सो त्यामुळे मी तुम्हाला हे सांगतोय की तुम्हाला सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला ICT किंवा बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी हे तुम्हाला टॉपचेच कॉलेजेस तुम्हाला ठेवायचे आहेत. ज्याच्याने काय होईल, जर तुम्हाला 80, 70 असे कुठले पर्सेंटेज असतील तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला त्या तेवढ्या पर्सेंटेजला ICT किंवा बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी हे तुम्हाला मिळणार नाही. सो पहिल्या नंबरचं कॉलेज तुम्हाला अलॉटच होणार नाही. म्हणजे जर तुम्हाला इतर कुठल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज अलॉट झालं तर तुमच्याकडे एक ऑप्शन राहील की जे पण तुम्हाला कॉलेज कॅपराऊंड 1 मध्ये मिळालं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला ICT कॉलेज ठेवलं बट ते कॉलेज तुम्हाला नाही मिळालं, तुम्हाला तिसऱ्या प्रेफरन्सचं कुठलं तरी कॉलेज मिळालं, मग तुमच्याकडे एक ऑप्शन राहील की तुम्हाला कॅपराऊंड 1 चे जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे की तुम्हाला पुढच्या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं म्हणजे तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. सो त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला टॉपचंच कॉलेज ठेवायचं आहे. आता आपण आपल्या प्रोसेसकडे येऊया. इकडे आपल्याला प्रेफरन्स सेट करायचं आहे. तुम्ही ते बघत असाल प्रत्येक कॉलेजच्या समोर इकडे तुम्हाला चेकबॉक्स दिलेला आहे. प्रत्येक कॉलेजच्या समोर इकडे तुम्हाला चेकबॉक्स दिलेला आहे. आता जे पण कॉलेज तुम्हाला सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला ठेवायचं आहे तर त्या चेकबॉक्सवर तुम्हाला सगळ्यात पहिले क्लिक करायचं आहे. जसे की मला सगळ्यात पहिले बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी मला हे सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला ठेवायचं आहे. बट सगळ्यात पहिले मला एडेड कॉलेज ठेवायचं आहे, गव्हर्नमेंट एडेड. तर हे मला सगळ्यात पहिलं ठेवायचं आहे. ह्याचा मी TFWS कोड पहिले सेट करेन कारण की मला TFWS सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मला बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीचा मला नॉर्मल कोड ठेवायचा आहे. त्याच्यानंतर परत मी बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी ऑन एडेड ह्याचं मी TFWS कोड ठेवेन. त्याच्यानंतर त्याच्या खाली मी नॉर्मल कोड ठेवेन. त्याच्यानंतर मला हे कॉलेज ठेवायचं आहे, ह्याचा मला TFWS सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला ठेवायचं आहे ह्याचं. आणि त्याच्यानंतर मला नॉर्मल कोड ठेवायचं आहे. तर हे माझे 6 प्रेफरन्स ठेवून झाले. त्याच्यानंतर मला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी रत्नागिरी तर ह्याचं मला TFWS सगळ्यात पहिले ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नॉर्मल. त्याच्यानंतर मला हे कॉलेज ठेवायचं आहे, ह्याचं मी TFWS कोड पहिले ठेवेन नंतर नॉर्मल. आता इथे मी एक्झाम्पल म्हणून सांगितलं TFWS नॉर्मल TFWS नॉर्मल म्हणजे जेवढे पण मुलांनी TFWSला अप्लाय केलं असेल तर त्यांना असे कोड इथे तुम्हाला सेट करायचे आहेत. जर तुम्हाला कुठल्या कॉलेजच्या TFWSला अप्लाय नसेल करायचं तर सिम्पली ते कॉलेज तुम्ही नाही सिलेक्ट केलं तरी पण चालेल. ठीक आहे. तर असं मला प्रेफरन्स सेट करायचं आहे. तुम्ही ते बघू शकता जे पण कॉलेज मी इथे सगळ्यात पहिले सिलेक्ट केलेलं आहे त्याचा मला इथे प्रेफरन्स नंबर 1 इथे मला आलेला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक कॉलेजचं प्रेफरन्स जे पण मी सेट केलं असेल ते प्रेफरन्स मला इकडे बघायला मिळतील. आता जर तुम्हाला प्रेफरन्स सेट करताना काय चुकलं, तुम्हाला असं वाटत असेल की मला परत प्रेफरन्स सिलेक्ट करायचं आहे तर तुम्ही ते रेडमध्ये रिसेट माय प्रेफरन्स हा तुम्हाला ऑप्शन क्लिक करून तुम्ही ते प्रेफरन्स परत रिसेट करू शकता म्हणजे तुम्ही परत तुमचे प्रेफरन्स हे सिलेक्ट करू शकता. आता मला हे जे पण प्रेफरन्स ठेवलं आहे तर हेच मला सेट करायचे आहेत. तर त्यामुळे मी इकडे सेव्ह अँड प्रोसीड करेन. आता त्याच्यानंतर आपण येतो स्टेप नंबर 3 मध्ये. स्टेप नंबर 3 आहे ऑप्शन फॉर्म समरी. आता ऑप्शन फॉर्म समरीमध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे तुम्ही ते बघू शकता. जे पण तुम्ही कॉलेजेस सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला ठेवलेलं आहे तर ते कॉलेज तुम्ही ते बघायला मिळेल. दुसऱ्या प्रेफरन्सला कुठलं कॉलेज ठेवलेलं आहे तर ते तुम्हाला बघायला मिळेल. असे तुम्हाला प्रेफरन्स वाईज कॉलेजेस तुम्ही पहिल्या नंबरला, दुसऱ्या नंबरला, तिसऱ्या नंबरला कुठलं कॉलेज ठेवलेलं आहे तर ते सगळे कॉलेजेस तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर हे सगळे एकदा तुम्ही इकडे चेक करायचं आहे. आता जर तुम्हाला कुठलं कॉलेज इथे ॲड करायचं असेल तर इकडे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे इन्सर्ट चॉईस कोड. तर त्यावर क्लिक करून तुम्ही ते कॉलेज ॲड करू शकता. बट मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही डायरेक्टली स्टेप नंबर 2 इथे तुम्हाला वरती ऑप्शन दिसतंय तर त्यावर तुम्ही क्लिक करा. तुम्ही डायरेक्टली स्टेप नंबर 2 मध्ये याल. जर तुम्हाला प्रेफरन्स रिसेट करायचं असेल तर तुम्ही ते रिसेट करू शकता. जर तुम्हाला अजून कुठले कॉलेजेस ॲड करायचे असतील तर तुम्ही स्टेप नंबर 1 वर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला स्टेप नंबर 1चे की ते इंटरफेस बघायला मिळेल. जे पण तुम्हाला कॉलेज ॲड करायचं आहे ते तुम्ही ॲड करून तुम्ही परत पुढच्या स्टेपला प्रोसीड करू शकता. ठीक आहे. तर असं मी करा. मी हे तुम्हाला का रेकमेंड नाही करत आहे, हे तुम्ही रेड ऑप्शन का नका जाऊ कारण की बघा हे थोडंसं किचकट आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येईल, तुम्ही ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हाल. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं सिम्पली डायरेक्टली प्रिव्हियस स्टेपवर तुम्ही क्लिक करून जर तुम्हाला प्रेफरन्स रिसेट वगैरे करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर एकदा तुम्ही सगळं प्रेफरन्स सेट केलात तर त्याच्यानंतर सगळं तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे की जे पण तुम्ही प्रेफरन्सेस सेट केलेले आहेत तर ते सगळं बरोबर आहे की नाही. ह्या स्टेपवर आल्यानंतर जर तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरनं ऑप्शन फॉर्म भरत असाल तर तुम्ही राईट क्लिक करून इकडे तुम्हाला प्रिंटचा एक ऑप्शन बघायला मिळेल. तर तो प्रिंटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही पूर्ण ह्या पेजची एक PDF बनवून घ्या. तुम्ही प्रिंट करून ठेवा हा पेज कारण की ह्याच्यावर सगळे तुम्हाला कॉलेजची नावं वगैरे दिलेली आहेत.
एकदा तुम्ही पुढच्या स्टेपवर प्रोसीड कराल तर त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही कॉलेजची नावं दिसणार नाहीत, तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा चॉईस कोडच हा तुम्हाला दिसेल. तर त्यामुळे भरपूर मुलं चॉईस कोड बघून पण कन्फ्यूज होतात. तर त्यामुळे ह्या स्टेपवर आल्यानंतर तुम्ही राईट क्लिक करून इथे तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे, तर त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म हा तुम्ही प्रिंट करून घ्या. ठीक आहे. आता एकदा तुम्ही हे सगळं क्लिक केलं तर त्याच्यानंतर इकडे तुम्हाला खाली सेव्ह अँड प्रोसीड हा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही प्रोसीड करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही स्टेप नंबर 4 मध्ये जाल. स्टेप नंबर 4 मध्ये तुमचा जो पण काही ऑप्शन फॉर्म आहे हा तुम्हाला कन्फर्म करायचा असतो. म्हणजेच तुम्हाला तुमच्या नंबरवर एक OTP येतो, तो OTP एंटर करून तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म हा तुम्ही सबमिट करू शकता. सो आय होप हे तुम्हाला पूर्ण ऑप्शन फॉर्म फिलिंगची सगळी प्रोसेस तुम्हाला समजलेली असेल. ह्याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाही आहे, एकदम इझी प्रोसेस आहे. फक्त जे पण तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट कराल हे तुम्ही नीट सिलेक्ट करा. भरपूर मुलं ऑप्शन फॉर्म फिलअप करताना मिस्टेक करतात, चुकून दुसरंच कॉलेज सिलेक्ट करतात. सो त्यामुळे प्रत्येक कॉलेजचा कुठला चॉईस कोड तुम्ही सिलेक्ट करताय, तुम्ही TFWSचा कोड सिलेक्ट करताय की नाही करतायत, तर हे सगळं तुम्ही एकदा नीट चेक करून घ्या. एकदा सगळं तुम्ही नीट चेक केलं तर त्याच्यानंतर तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म हा कन्फर्म करून घ्या. ठीक आहे. सो गाईज आय होप ही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजलेली असेल. जर तुम्हाला तुमचे कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी काय हेल्प पाहिजे असेल तर मी तुमच्यासाठी पुणे कट ऑफची लिस्ट बनवलेली आहे. पर्सेंटाइल वाईज कट ऑफ लिस्ट आहे आणि रिजन वाईज कट ऑफ लिस्ट आहे. एकदम इझी वेमध्ये तुम्ही तुमचे कॉलेजेस शॉर्टलिस्ट करू शकता. जर तुम्हाला ती कट ऑफ लिस्ट पाहिजे असेल तर ती मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड केलेली आहे. सो मध्ये टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून ती तुम्ही कट ऑफ लिस्ट ॲक्सेस करू शकता. पिन कॉमेंटमध्ये म्हणजे पिन मेसेजमध्येच ती तुम्हाला कट ऑफ लिस्ट त्याच्याकडे बघायला मिळेल. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलचं मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. जर माझ्यासोबत पर्सनली कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर अजून तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. सो गाईज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.